तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या ब्लॉगमध्ये। तर श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि आपण आता चाललोय महादेवांच्या भेटीला। तर आपण आता आलोय बाबुलनाथ मंदिराच्या इथे। आपण एकटे नाही आहोत, आपल्यासोबत आपली थोडीफार गँग जशी नेहमी असते तशी आता सुद्धा आहे। तर चला जाऊयात, दर्शन घेऊयात आतमध्ये। हर हर महादेव मंडळी, बाबुलनाथ मंदिरात प्रवेश करण्याआधी शेजारीच श्रीकृष्ण द्वारकाधीशजी यांचं मंदिर लागतं। प्रवेशद्वारातून आत गेल्यावरती आपल्याला लागतं ते सिक्युरिटी चेक, आणि थोडं पुढे गेल्यावरती डाव्या हाताला अनेक विविध पक्ष्यांबद्दल माहिती आणि छायाचित्र लावलेली आहे की ते पक्षी त्या परिसरात दिसण्यात येतात। आणि तसेच उजव्या हाताला भगवान गणेश यांचं मंदिर आहे। पुढे गेल्यावर मंदिरात येणाऱ्या वयस्कर भक्तांसाठी गोकाट गाडीची सुविधा विनामूल्य केलेली आहे। गणेशजीचं दर्शन घेऊन आल्यावर पुढे विविध देवांचे दर्शन होते व एका बाजूला 12 ज्योतिर्लिंग प्रतिमा सुद्धा पाहायला मिळते। मंदिराला 108 पायऱ्या आहेत आणि जर लिफ्टचा उपयोग करायचा असेल तर 1 रुपये प्रति पर्सन अशी लिफ्टची सुविधा घेता येते। पायऱ्या चढून वर गेल्यावर गाभाऱ्यात जाण्याआधी उजव्या हाताला बजरंगी भगवानांचे दर्शन होते। आम्ही सकाळी लवकरच आलो होतो तर गाभाऱ्यात अभिषेक करायला भेटत होते, तर आम्ही सुद्धा लोटा घेतला, पाणी भरून घेतले आणि अभिषेक करायला पुढे गेलो। महादेवांचा अभिषेक करून घेतला। मंदिराबाहेरील आणि गाभाऱ्यातील वातावरण खूप मंत्रमुग्ध करणारं होतं। बाबुलनाथ मंदिराच्या इतिहासाबद्दल म्हणायचं तर मुंबई या गजबजलेल्या शहरात जिथे उंच उंच इमारती आकाशाशी स्पर्धा करतात, तिथेच एका डोंगरावर शांततेचं, भक्तीचं आणि श्रद्धेचं स्थान म्हणजे बाबुलनाथ मंदिर। या मंदिरामागे एक जुनी आणि चमत्कारिक गोष्ट आहे, जी आपल्याला घेऊन जाते जवळपास 250 वर्षापूर्वीच्या काळात। 18व्या शतकाच्या उत्तरार्धातली ही गोष्ट आहे। त्या काळी बाबुलनाथच्या आजूबाजूचं परिसर हे झाडीनं व्यापलेलं होतं आणि फार वस्तीही नव्हती। त्या भागात एक गवळी आपल्या गायी चारायचा। त्याला एक विचित्र गोष्ट जाणवली। त्याच्या गायींपैकी एक गाय दररोज एका ठराविक ठिकाणी जाऊन तिथे स्वतःहून दूध सोडायची, जणू काही तिथे कोणी पूजलंच जाते। गवलीने ही गोष्ट आपल्या मालकाला पांडुरंग नावाच्या एका भावनिक जमीनदाराला सांगितली। पांडुरंगाने त्या जागेवर खणायला सुरुवात केली आणि तिथे त्याला एक शिवलिंग सापडलं। ही बातमी गावभर पसरली। लोकांनी त्याला एक दैवी संकेत मानलं आणि त्या जागेवर पूजा सुरू झाली। बाबुलच्या झाडाखाली मिळालेले शिवलिंग म्हणून त्याचं नाव पडलं बाबुलनाथ। आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे। आपलं दर्शन छान झालं, आतमधलं वातावरण खूप छान होतं। आता इथून बाहेर आपण चाललोय, कुठे चाललो अनिकेत? अच्छा, बर्ड सेंच्युरी मलबारी आहे। तर आता दर्शन घेऊन झालं आणि आपण आता थोडं बाहेर फिरून घेऊयात। खूप दिवसाने आलो इकडे। तर इकडून या स्टेअर्स आहेत वरती आणि हे वॉकिंग आहे। ते एका ठिकाणी बाहेर निघतात दोन्ही। पुढे इकडून गेल्यावरती वालकेश्वर म्हातारीचा बूट आहे। मी लहानपणी आलो होतो इथे पुढे, हा लहानपणी नवीन युट्यूबवर। इकडून स्टेट्स वरून आल्याच्या नंतर इकडे गगनगिरी महाराजांचा मठ आहे आणि बरोबर त्याच्या राईट हँड साईडला इकडे हेरिटेज वॉक चालू होतं।
स्टेट्स वरून आल्याच्या नंतर इकडे हेरिटेज वॉक आहे. इकडे थोडीशी रांग लागलेली आहे. आपण पण रांगेत उभं राहूयात आणि निसर्गाचा आनंद घेऊयात. आतमध्ये येण्यासाठी ऑनलाईन बुकिंग करावी लागते. BMC वाल्यांनी तिथे QR कोड स्कॅनर दिलेला आहे. सो त्याच्यावरती आपण ओपन करून आपले जेवढे मेंबर्स आहेत तर 25 रुपीज पर पर्सन आहे. त्या पद्धतीने ऑनलाईन बुकिंग करून आतमध्ये स्लॉट्सनुसार आतमध्ये सोडलं जातं. तर मंडळी आपलं फिरवून झालेलं आहे. शंकर भगवानचं दर्शन सुद्धा घेऊन झालेलं आहे. आपण आता घरी जायला निघालेलं आहे. तर ब्लॉग इथेच थांबवतोय. कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटू पुन्हा नवीन ब्लॉग. बाय बाय.